नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की वसू आत्या आता गुरुजींना त्यांच्या रूममध्ये घेऊन जात असते. तर गुरुजी काही न विचार करता सांगू लागतात की विजय खूपच चांगला मुलगा आहे. तर एकाच वेळी आता रम्या विचारते की माझं आणि पारचं लग्न होईल का. तर वसू आत्या विचारते की विजय आणि रम्याचं लग्न होईल का. तर गुरुजी तथास्तु म्हणतात. तेव्हा रम्या विचारते की तुम्ही नक्की कोणाला म्हणलात गुरुजी. तेव्हा गुरुजी म्हणतात की वेळ आल्यावर कळेलच तुला. वसू आत्या म्हणते की तुम्हाला काव्याच्या हातात बाळ दिसते का. तेव्हा गुरुजी होकार देत असतात की मला काव्याच्या हातात बाळ दिसत आहे. तेव्हा रम्या म्हणते की काव्याच्या हातात बाळही दिसते आणि माझं आणि पारचं लग्नही दिसते. तेव्हा गुरुजी होकार देत असतात. तर किचनमध्ये आता काव्या ही रम्याला पूर्णपणे अडकवत असते की काव्या म्हणते की तू उद्या माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येशील का. तेव्हा मला या बाळापासून सुटका करून घ्यायची आहे. तेव्हा रम्याला तर खूपच आनंद होतो. काव्याला म्हणते की अगदी बरोबर तू निर्णय घेतला आहेस. तेव्हा काव्या नाटक करत असते की रम्या तूच तर आहेस मला सांभाळून घेणारी, असं ती रम्याला तिच्या जाळ्यामध्ये अडकवत असते. तर असं काही आता आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.